राज्यातील सर्व लाडक्या बहिणी आज खुश झाल्या. का खुश झाल्या? कारण या महिन्याचे 1500 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आज आले. हो, तुम्ही बरोबर ऐकतायत. ऑगस्ट महिन्याचे या महिन्याचा जो काही हप्ता आहे तो जमा झाला. जमा किती रुपये? 1500 रुपये. तसेच सर्व लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी. गणेश उत्सव निमित्त आता लाडक्या बहिणींना दिले जात आहे 7,000 रुपये. हो, हे 7,000 रुपये गणेश उत्सव निमित्त मिळत आहे अशी माहिती सध्या तुम्ही सोशल मीडियावरती बघत आहात, किंवा गणेश उत्सव निमित्त तुम्हाला गिफ्ट मिळेल या संदर्भात तुम्ही सध्या सोशल मीडियावरती अपडेट बातम्या बघत आहात. तर खरं आहे का हे? खरंच 7,000 रुपये गणेश उत्सव निमित्त लाडक्या बहिणींना गिफ्ट मिळणार का? काय आहे सर्व सांगतो. व्हिडिओ पूर्ण बघा. आणि जो काही हप्ता सुरू झालेला आहे तो हप्ता आज कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे पडले ते पण सांगतो. अतिशय महत्त्वाची माहिती आहे. आजचा हा व्हिडिओ पूर्ण बघा. सर्व माहिती एकदम सिंपल आणि सोप्या भाषेत मी तुम्हाला आता समजून सांगतो. बघा तुम्ही आता. तर लाडक्या बहिणींनो, अतिशय महत्त्वाची आनंदाची बातमी आहे तुमच्यासाठी. हे बघा, तर ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये आता किती जिल्ह्यात पैसे आले आज? तर 15 जिल्ह्यात पैसे आले आज. सर्व लाडक्या बहिणींना पैसे येणे सुरू झालेले आहे. अखेर ऑगस्ट महिन्याचे पण 1500 रुपये शासनाने सोडले. म्हणजे याच महिन्यात तुम्हाला 2 हप्ते एकत्र बहिणींनो. हो, 2 हप्ते एकत्र. कारण तुम्हाला पहिले जुलैचा हप्ता मिळाला. जुलैचे तुम्हाला याच महिन्यात 1500 रुपये मिळालेले आहेत. त्यानंतर आता ऑगस्ट महिन्याचे पण 1500 रुपये याच महिन्यात, म्हणजे ऑगस्ट महिन्यातच मिळत आहे. त्यामुळे 1500 1500 3000 रुपये याच महिन्यात. अतिशय महत्त्वाची माहिती आहे. तसेच लाडकी बहीण योजनेमध्ये काही मोठे निर्णय घेण्यात आलेले आहे. हे बघा, आता ही योजना सर्वात फेमस योजना आहे आणि रोज काही ना काही या योजनेमध्ये निर्णय घेतले जात आहे. असे महत्त्वाचे निर्णय आहेत ना, तर लाडक्या बहिणींनी हे महत्त्वाचे निर्णय जाणून घेणं फार गरजेचे आहे. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा. काय आहेत निर्णय ते समजून घ्या. सर्व माहिती कामाची माहिती आहे. आणि तुम्हाला सर्वांना माहीत आहे, आपल्या चॅनलवरती 25-26 मिनिटाचा एकच व्हिडिओ येतो, परंतु त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व बातम्या पाहायला मिळतात. फक्त लाडक्या बहिणींसाठीच नव्हे तर भावांसाठी, सर्वांसाठी, विद्यार्थ्यांसाठी, गोरगरीब जनतेसाठी, सर्वसामान्य जनतेसाठी शासनाने काही महत्त्वाचे निर्णय घेतले का? सर्वांसाठी माहिती असते. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघत चला. जे पण शासनाने महत्त्वाचे निर्णय घेतलेले असतात त्याबद्दल तुम्हाला आपल्या चॅनलवरती माहिती दिली जाते. आणि आजचा हा व्हिडिओ तसाच आहे. यामध्ये तुम्हाला सर्व गोष्टी पाहायला मिळणार आहेत. सर्व अपडेट पाहायला मिळणार आहेत. आज रोजीच्या ताज्या बातम्या तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. या बातम्या तुम्हाला कोणीच सांगणार नाही. फक्त आपल्या चॅनलवर या ताज्या बातम्या पाहायला मिळत असतात. चला समजून घ्या आता सर्व माहिती. बघा, आता तुम्ही सर्व सांगतो मी तुम्हाला सिंपल सोप्या भाषेत. मागच्या वेळी काय सांगण्यात आलं की रक्षाबंधन निमित्तानं लाडक्या बहिणींना 3,000 रुपये मिळतील, परंतु तसं काही झालं नाही. तर फक्त तुम्हाला रक्षाबंधन निमित्ताने जो मागील हप्ता होता जुलैचा, तो जुलैचा हप्ताच तुम्हाला मिळाला. सोबत अजून ऑगस्टचे पण पैसे येतील रक्षाबंधन दिनी असं सांगण्यात आलं, परंतु ऑगस्टचे 1500 रुपये तेव्हा काही आले नाहीत. ऑगस्टचे 1500 रुपये रक्षाबंधन निमित्ताने देण्यात आले नाही. परंतु आता
आज आता पैसे येणे सुरू झालेले आहेत. ऑगस्टचे 1500 रुपये आता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये येणे सुरू झालेलं आहे. त्याबद्दलच आपण सर्व माहिती बघूया. तसेच गणेश उत्सव निमित्त गिफ्ट मिळेल, हे मिळेल, ते मिळेल, 7000 रुपये मिळेल, 10000 रुपये मिळेल. तर त्या संदर्भात काय अपडेट आहे तो खुलासा पण तुम्हाला सांगतो. अत्यंत महत्त्वाची माहिती आहे आणि ताज्या बातम्या पण तुम्ही बघा. हा व्हिडिओ सर्व लाडक्या बहिणींसाठी आहे, लाडक्या बहिणींसाठी, भावांसाठी, सर्वांसाठी व्हिडिओ आहे. कारण या व्हिडिओमध्ये अशी माहिती तुम्हाला आता मी देणार आहे ना, जी तुम्हाला कोणीच सांगितली नाही यूट्यूबवरती. फक्त आपल्या चॅनलवर ही माहिती मिळत असते. कारण मी संपूर्ण प्रोसेस करतो, संपूर्ण ॲनालिसिस करतो, सर्व माहिती गोळा करून जी कामाची माहिती आहे ती माहिती मग मी तुम्हाला सांगत असतो. चला, सर्वांनी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा. माझी फक्त एकच विनंती आहे की तुम्ही भरभरून या व्हिडिओला लाईक करा. चला, लाईक करा या व्हिडिओला. आता लाईक करायचं मी तुम्हाला का सांगत आहे, जरी तुम्ही या व्हिडिओला लाईक केलं ना तर मग यूट्यूब काय करतं की हा व्हिडिओ भरपूर जणांपर्यंत पोहोचवतो. त्यामुळे तुम्ही लाईक करा, म्हणजे सर्वांपर्यंत हा व्हिडिओ जायला पाहिजे आणि सर्वांना अपडेट समजायला पाहिजे. त्यामुळे लाईक करा. चॅनलवर जरी तुम्ही नवीन असाल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करा. शेजारील घंटेचं बेल आयकन प्रेस करा आणि ऑल नावावरती सिलेक्ट करा. चला, सांगतो तुम्हाला आता सर्व. बघा, आता अतिशय महत्त्वाची माहिती आहे लाडक्या बहिणींसाठी. इथून तुम्ही आता व्हिडिओ पूर्ण बघा. तर लाडक्या बहिणींसाठी आता महत्त्वाची माहिती आपण समजून घेऊया. आता जी माहिती आहे ती सर्व माहिती आता तुम्ही समजून घ्या. सिंपल सोप्या भाषेत सांगतो. हे बघा, पहिलीच महत्त्वाची माहिती मुख्यमंत्री साहेबांनी दिलेली आहे. ती माहिती म्हणजे बघा, लाडकी बहीण योजनेचे पैसे वाढणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा. पैसे वाढणार म्हणजे तुम्हाला आता सध्या तरी जे 1500 रुपये दिले जात आहे ना बहिणींनो, हे 1500 रुपये तुम्हाला पुढे चालून 2100 रुपये हप्ता होणार आहे. हो, तुम्ही बरोबर ऐकतायत. 1500 ऐवजी तुम्हाला 2100 रुपये मिळणार आहेत. परंतु आता सध्या तरी त्या संदर्भात निर्णय नाही. परंतु बघा, इथे मुख्यमंत्री साहेबांनी पुन्हा या संदर्भात अपडेट दिली की आम्ही पैसे वाढवणार आहोत. लाडकी बहीण योजनेचा हप्ता वाढवणार आहोत, निधीमध्ये वाढ करणार आहोत. अशी एक महत्त्वपूर्ण आणि लाडक्या बहिणींसाठी चांगला निर्णय हा घेण्यात येत आहे. पैसे वाढवणार आहेत या योजनेमध्ये. लाडकी बहीण योजनेचे पैसे वाढणार म्हणजे मग तुम्हाला 1500 ऐवजी 2100 रुपये सुरू होणार आहेत. पुढील काही दिवसात ते सुरू होईल. जेव्हा त्या संदर्भात GR येईल किंवा पक्का निर्णय येईल तेव्हा त्या संदर्भात तुम्हाला पुढे चालून अपडेट देण्यात येणार आहे. ओके, आता बघा, लाडकी बहीण योजना पुढील 5 वर्ष सुरू राहणार आहे असं ठाम आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलं. लाडक्या बहिणींमुळे आम्ही सत्तेत आलो आहोत. बहिणीला सक्षम करणे हा आमचा संकल्प आहे असेही ते म्हणाले. अनेक लोकांना वाटायचं की निवडणुकीपुरतंच हे भाऊ पैसे देणार आहेत, पण आपण निवडणुकीनंतर ही योजना सुरू ठेवली. पुढील 5 वर्ष ही योजना सुरू राहणार आहे. बघा, 5 वर्ष, पुढील 5 वर्ष ही योजना सुरूच राहणार आहे. योग्य वेळी या निधीमध्ये वाढ होणार हेही आम्ही सांगतो असे मुख्यमंत्री म्हणाले. बघा, मुख्यमंत्री साहेबांनी एवढी गोड आनंदाची बातमी दिलेली आहे ना, बघा, तर त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे की आम्ही निधीमध्ये वाढ करणार आहोत. निधीमध्ये जरी वाढ झाली तर आपोआप तुमचा हप्ता देखील वाढणार आहे लाडक्या बहिणींनो. तसेच तुम्हाला सर्व अपडेट पाहायला मिळणार आहे या व्हिडिओमध्ये. आता मी तुम्हाला सांगतो ऑगस्टचे जे काही 1500 रुपये आहेत त्याबद्दल पण माहिती समजून घ्या. गणेश उत्सव निमित्त तुम्हाला काय गिफ्ट दिलं जात आहे, दिलं जाईल की नाही दिलं जाईल ते पण सांगतो. सर्व माहिती बघा. आता पुढे अजून महत्त्वाच्या सर्व अपडेट आहेत. सर्व व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा. पुढे बघा आता महत्त्वाची माहिती. चला बघा तुम्ही आता पुढे महत्त्वाची माहिती. तर बघा, या पार्श्वभूमीवर, हे बघा, या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने संशयित लाभार्थ्यांची कसून चौकशी करण्याचे देखील आदेश दिले आहेत. चौकशी होणार आहे कोणाची? ज्यांनी चुकीच्या पद्धतीने योजनेमध्ये लाभ घेण्याचा प्रयत्न केलेला आहे अशांची चौकशी होणार आहे. या तपासणीमुळे योजनेत
पारदर्शकता आणण्याचा आणि खऱ्या गरजू महिलांपर्यंत लाभ पोहोचवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. पुढे बघा, महिला व बालविकास विभागाने केलेल्या प्राथमिक पाहणीत काही धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. या योजनेनुसार हे बघा, या योजनेनुसार 21 ते 65 वयोगटातील महिलांनाच लाभ मिळायला हवा, मात्र या वयोगटाबाहेरील महिलांनी पैसे मिळत असल्याचे दिसून येत आहे. तसेच नियमानुसार एका कुटुंबातील फक्त 2 महिलांनाच लाभ घेता येतो, पण अनेक ठिकाणी 3 किंवा त्याहून अधिक महिला या योजनेचा लाभ घेत असल्याचं समोर आलं आहे. तसेच काही लाभार्थी बनावट कागदपत्रे वापरून या योजनेचा लाभ घेतल्याचा संशय आहे. त्यामुळे राज्य सरकारने 26 लाखांहून अधिक संशयित लाभार्थ्यांची कसून चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. बघा, कसून चौकशी करण्याचे आदेश दिलेले आहेत. ओके, 26 लाखहून अधिक संशयित लाभार्थ्यांची जी काही चौकशी आहे ती होणार आहे. म्हणजे जरी चुकीचं काही आढळलं तर त्यांचा हप्ता बंद केला जाणार आहे. आलं तुमच्या लक्षात? ठीक आहे, ही माहिती महत्त्वाची होती, तेवढी माहिती मी तुम्हाला सांगितली. आता आपण समजून घेऊया ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये संदर्भात माहिती. हे बघा, तुम्ही सर्वजण वाट बघत होते ना, ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये कधी येतील. चला समजून घ्या गुड न्यूज. तसेच तुम्हाला आता सध्या यूट्यूबवरती किंवा इतर सोशल मीडियावरती माहिती दिली जात आहे. माहिती काय दिली जात आहे की तुम्हाला गिफ्ट मिळेल. आता रक्षाबंधनचं पहिले गिफ्ट सांगण्यात आलं, आता सांगत आहेत काही जण की तुम्हाला गणेश उत्सव निमित्तानं काही गिफ्ट मिळेल. हे बघा, ते तसं काही निश्चित झालेलं नाही किंवा गिफ्ट किंवा 7,000 रुपये तुम्हाला मिळतील. या संदर्भात फक्त अफवा पसरत आहेत. या अफवांना तुम्ही बळी पडू नका. सत्य माहिती आपल्या चॅनलवर बघा फक्त. तर 7,000 वगैरे तुम्हाला काहीच मिळणार नाही बहिणींनो, तसेच गिफ्ट वगैरे तुम्हाला काहीच मिळणार नाही. ओके, आणि हो, जरी तसं शासनाने काही निर्णय घेतला तर त्याबद्दल GR येईल, तशी माहिती येईल, त्यानुसार मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेल. जरी गणेश उत्सव निमित्ताने काही गिफ्ट जरी शासनाने द्यायचं ठरवलं, पुरुष वर्ग असो किंवा महिलांसाठी असो, मग जरी काही गिफ्ट त्यांनी मंजूर केलं तर मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेल. परंतु असं कुठलंही गिफ्ट गणेश उत्सव किंवा इतर तुम्हाला गिफ्ट मिळणार नाही किंवा 7,000 रुपये तुम्हाला असे लाडकी बहीण योजनेव्यतिरिक्त तुम्हाला मिळणार नाही. या फक्त एक चुकीच्या माहिती आहेत ज्या तुम्हाला सध्या सोशल मीडियावरती दिल्या जात आहे. ठीक आहे, ती माहिती तुम्हाला समजली. आता ऑगस्टचे 1500 रुपये सुरू झाले का? तर अजून ऑगस्टचे पण 1500 रुपये सुरू झाले नाहीत. परंतु एक खुशखबर मी तुम्हाला सांगतो, ऑगस्टच्या एंडिंगपर्यंतच तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत बहिणींनो. त्यामुळे थोडी वाट बघा. ऑगस्टच्या शेवटी 100% पैसे खात्यामध्ये येणार आहेत आणि सर्व जिल्ह्यात पैसे येऊन जातील, सर्वांना पैसे मिळणार आहेत. त्यामुळे पुढील काही दिवसात तुमच्या खात्यामध्ये आता पैसे येणे सुरू होणार आहे. अचानकपणे 1500 रुपये तुमच्या खात्यात पडणार आहेत बहिणींनो. ओके, तर थोडी वाट बघा, पैसे येणार आहेत. ठीक आहे, अपडेट समजून घेतल्या. चला आता ताज्या बातम्या बघा. तुम्ही आता महत्त्वाच्या कामाच्या बातम्या बघा. तर आपण आता बघितलं लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्व माहिती मी तुम्हाला एकदम सिंपल सोप्या भाषेत मी तुम्हाला समजून सांगितलेलं आहे. चला आता आपण जाणून घेणार आहोत आज रोजीच्या कामाच्या मोठ्या बातम्या. या बातम्या सर्वांसाठी आहेत. व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा, सर्व माहिती तुमच्यासाठीच आहे. हे बघा, पहिली बातमी बघा, देशभरात पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज. आता हवामान खात्याने जो काही अंदाज दिलेला आहे पावसासंदर्भात, हा नवीन अंदाज आहे आणि याबद्दल जाणून घ्या. हे बघा, देशभरात काही दिवसांपासून मंदावलेल्या पावसाचा जोर पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. पुढील आठवड्यात बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची शक्यता आहे. त्यामुळं पुढील आठवड्यात देशभरात अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे, असे हवामान खात्याने म्हटले आहे. पुढे बघा, पुढील आठवड्यात बंगालच्या उपसागरात निर्माण होणाऱ्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड आणि पूर्व उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर दुसरीकडे याचा परिणाम म्हणून छत्तीसगड, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, तेलंगणा व गोवामध्ये देखील जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आलं तुमच्या लक्षात? पुढे बघा, दरम्यान काही दिवसांपासून देशातील अनेक भागांमध्ये मान्सूनची गती मंदावल्याचे पाहायला मिळत आहे. पावसाचा जोर ओसरला आहे.
स्कायमेटच्या अंदाजानुसार बघा, स्कायमेटच्या अंदाजानुसार भारताच्या उत्तर, पश्चिम, मध्य आणि काही ठिकाणी दक्षिण भागामध्ये मान्सून कमजोर झाला आहे. मात्र वातावरणाची ही सामान्य स्थिती आहे, त्यामुळे चिंता करण्याचे काही कारण नाही. मात्र ही स्थिती जर लांबली तर चिंता वाढू शकते, परंतु सध्या तरी तसे चित्र दिसत नाही. ओके, तर बघा पावसासंदर्भात ही महत्त्वाची बातमी होती. देशभरातील पुन्हा पावसाचा जोर आता वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे. हवामान खात्याचा हा नवीन अंदाज समोर आला होता. चला, ही बातमी तुम्हाला समजली. पुढील बातमी बघा तुम्ही आता. चला, बातमी नंबर 2 बघा तुम्ही आता. बातमी नंबर 2 आहे, मोठी बातमी आहे. शिक्षण विभाग शोधणार बोगस लाडके शिक्षक. 4.83 लाख शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या कागदपत्राची फेरपडताळणी. ह्या शिक्षकांची जाणार नोकरी. बघा, अतिशय महत्त्वाची बातमी आहे ही देखील, कारण जे काही बोगस शिक्षक आहेत त्यांची आता चौकशी होणार आहे, फेरपडताळणी होणार आहे. चुकीचं काही आढळलं, चुकीच्या पद्धतीने जरी नोकरी घेण्याचा प्रयत्न केला असेल तर आता अशा शिक्षकांची नोकरी जाणार आहे. हे बघा, जवळपास 4.83 लाख शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या कागदपत्रांची पडताळणी केली जाणार आहे. सर्व कागदपत्रे चेक होणार आहेत. बघा, जाणून घेऊया या बातमीपत्रात आपण संपूर्ण माहिती. हे बघा, शिक्षण अधिकाऱ्यांची मान्यता. बोगस शालार्थ ID बनावट असूनही अनेक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी दरमहा शासनाकडून वेतन घेतात असा संशय शिक्षण विभागाला आहे. त्यामुळे शाळांमधील तसा बोगस लाडक्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा शोध घेण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने बघा 18 नोव्हेंबर 2012 ते 7 जुलै 2025 पर्यंतच्या सर्वांचीच कागदपत्रे ऑनलाईन मागविली आहेत. बघा, सर्वांची जी काही कागदपत्रे आहेत ती ऑनलाईन पद्धतीने मागवली जात आहे. विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार, हे बघा, डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या अध्यक्षतेखाली बघा, तर यांच्या अध्यक्षतेखालील विशेष पथकाकडून प्रत्येकाच्या कागदपत्रांची आता फेरपडताळणी केली जाणार आहे. राज्यातील सरकारी व खाजगी अनुदानित शाळांची संख्या 1,23,000 पर्यंत असून त्याअंतर्गत सुमारे 5.25 लाख शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी कार्यरत आहेत. त्यांच्या वेतनासाठी दरवर्षी सरकारच्या तिजोरीतून 55 ते 60 कोटी, हे बघा, तर हे बघा, दरवर्षी सरकारच्या तिजोरीतून 55 ते 60 हजार कोटी रुपये दिले जातात. आतापर्यंत कधीही शिक्षण खात्यांतर्गत पगार घेणाऱ्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मान्यता आणि अन्य शैक्षणिक कागदपत्रांची तपासणी केलेली नव्हती, परंतु आता ती केली जाणार आहे. आणि कागदपत्रांमध्ये काही तफावत असेल किंवा चुकीची डॉक्युमेंट्स दिले असतील तर जवळपास 4.83 लाख शिक्षक यांची कागदपत्रांची फेरपडताळणी केली जाणार आहे. आणि या फेरपडताळणीत जरी चुकीचं कागदपत्र आढळलं किंवा काही गोष्टी चुकीच्या आढळल्या तर अशा शिक्षकांची नोकरी जाणार आहे. ओके, ठीक आहे, ही महत्त्वाची बातमी होती. चला, आता बातमी नंबर 3 बघा तुम्ही आता. 3 नंबरची बातमी. चला, बातमी नंबर 3 बघा आता, महत्त्वाची बातमी आहे. तर भारत अमेरिकेला देणारा मोठा दणका. डोनाल्ड ट्रम्प यांना टॅरिफ पडणार महागात. नवा प्लॅन काय? बघा, आता मोदी साहेब आता काय करणार आहेत? भारत सरकार आता अमेरिकेला काय दणका देणार आहे त्याबद्दलची बातमी आहे. ही बातमी समजून घ्या, अतिशय महत्त्वाची बातमी आहे. तर बघा, भारत अमेरिकेला देणार मोठा दणका. डोनाल्ड ट्रम्प यांना टॅरिफ पडणार महागात. नवा प्लॅन काय? हे बघा, अमेरिकेचे जे काही राष्ट्राध्यक्ष आहेत डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 25%, हे बघा, 25% टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर त्यांनी
50% टॅरिफची घोषणा केली. डोनाल्ड ट्रम्प यांच्या या भूमिकेमुळे भारत आणि अमेरिकेमधील व्यापारी संबंधामध्ये मोठा तणाव निर्माण झाला आहे. बघा, मोठा हा तणाव निर्माण झालेला आहे. आणि आता बघा, आता भारत देखील या दिशेनं मोठं पाऊल उचलण्याची शक्यता आहे. बघा, HTच्या एका वृत्तानुसार भारत काही निवडक अमेरिकन वस्तूंवर प्रत्युत्तरात्मक शुल्क लादण्याची तयारी करत आहे. अमेरिकेनं भारतीय स्टील, ॲल्युमिनियम आणि इतर सर्व वस्तूंवर मोठ्या प्रमाणात आयात शुल्क वाढवले आहे. त्यामुळे भारत आता प्रत्युत्तरात्मक शुल्क लादण्याची तयारी करत असल्याची माहिती समोर येत आहे. अमेरिकेनं जून 2025 मध्ये भारतीय स्टील आणि ॲल्युमिनियमवरील आयात शुल्क 25% वाढवून 50% इतकं केलं होतं. त्यानंतर 31 जुलै रोजी डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठी घोषणा केली. सर्व प्रकारच्या भारतीय सामानावर 25% टॅरिफ लावण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता. बघा, 25% पहिले टॅरिफ लावण्याचा त्यांनी निर्णय घेतला होता. त्यानंतर भारत रशियाकडून तेल खरेदी करतो, त्यासाठी पेनल्टी म्हणून अमेरिकेकडून आणखीन 25% टॅरिफ लावण्यात आला. त्यामुळे आता अमेरिकेकडून भारतावर तब्बल 25% इतका टॅरिफ लावण्यात आलेला आहे. बघा, आता अमेरिकेकडून भारतावर तब्बल 25 पहिले लावण्यात आला होता जो काही टॅरिफ आहे, परंतु आता तो अमेरिकेकडून भारतावर 50% इतका टॅरिफ लावण्यात आला आहे. त्यामुळे आता भारत सरकार काय करेल आणि भारत सरकार काय मोठा दणका अमेरिकेला देईल, या सगळ्या गोष्टी पण होत आहेत. परंतु बघू आता काय नवा प्लॅन आहे मोदी साहेबांचा आणि काय पुढे होतं ते सर्व बघणं फार गरजेचे आहे. आणि लवकरच त्याबद्दल पण सर्व माहिती समजेल. जे काही टॅरिफ लावण्यात आलेलं आहे त्याबद्दल ते कमी होतं की त्यावरती काही तोडगा निघतो ते पुढे आता समजणार आहे. त्याबद्दल अपडेट तुम्हाला मी पुढील व्हिडिओमध्ये सांगेल. ओके, ठीक आहे. ही महत्त्वाची बातमी होती. बातमी नंबर 3. 4 नंबरची बातमी बघा आता. चला, बातमी नंबर 4 बघा तुम्ही आता. बातमी नंबर 4 अत्यंत महत्त्वाची बातमी आहे, अतिशय महत्त्वाची बातमी आहे. काय बातमी आहे समजून घ्या. तर हे बघा, बातमी नंबर 4 पुणेकरांसाठी खुश खबर आहे. हो, पुणेकरांसाठी खुश खबर आहे. पुण्याहून शेगावला धावणार वंदे भारत एक्सप्रेस. पुणे अजनी नागपूर वंदे भारत एक्सप्रेसला शेगावमध्ये थांबा मिळाला. हे बघा, तर अत्यंत महत्त्वाची माहिती आहे. गजानन महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांचा प्रवास आता अधिक सोयीचा होणार. ट्रेन 881 किमी अंतर 73 किमी प्रति तास वेगाने पार करणार. बघा, विदर्भ पंढरी म्हणून ओळख असलेल्या शेगावला वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन मिळाली आहे. शेगाव हे महाराष्ट्रातील महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे. श्री गजानन महाराज या ठिकाणी वास्तव्याला होते. शेगावमध्ये गजानन महाराजांचे भव्य मंदिर आहे. महाराष्ट्रातून अनेक जण शेगावला भेट देत असतात. विदर्भाव्यतिरिक्त पुण्याहून अनेक भाविक येथे भेट देत असतात. या भाविकांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. शेगावला वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन मिळाली आहे. ओके, तर बघा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्या नव्या वंदे भारत एक्सप्रेसचा शुभारंभ करण्यात आला. पुणे अजनी नागपूर बेंगलोर बेळगाव आणि श्री माता वैष्णोदेवी कटरा अमृतसर या 3 वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांना हिरवा कंदील दाखवण्यात आला. यातील पुणे अजनी नागपूर या वंदे भारत एक्सप्रेसला शेगावमध्ये थांबा मिळाला आहे. शेगावमधून वंदे भारत एक्सप्रेस जाणार असल्याने भाविकांचा प्रवास सुकर होणार आहे. बघा, अतिशय महत्त्वाची बातमी होती. बातमी नंबर 4 पुणेकरांसाठी खुशखबर होती. पुण्याहून शेगावला धावणार वंदे भारत एक्सप्रेस, त्याबद्दल हा मोठा निर्णय घेण्यात आला आणि सर्वात मोठी आनंदाची बातमी देखील होती. ठीक आहे, आज आपण या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाच्या बातम्या बघितल्या. सर्व बातम्या एकदम सिंपल सोप्या भाषेत मी तुम्हाला सांगितलं. पुढील माहिती बघा आता.
तर बघा आता महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये आज रोजीच्या महत्त्वाच्या सर्व कामाच्या बातम्या बघितल्या आणि जी माहिती तुमच्यासाठी कामाची आहे तीच माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळालेली आहे. बरोबर आहे की नाही? तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ बघितला त्यामुळे तुमचं मनापासून धन्यवाद. कारण आपल्या चॅनलवर जी पण माहिती दिली जाते ती सर्व माहिती तुमच्या कामासाठी असते आणि जी माहिती तुमच्या उपयोगाची आहे तीच माहिती तुम्हाला इथे पाहायला मिळत असते. वायबार माहिती तुम्हाला इथे पाहायला मिळत नाही. जी कामाची माहिती आहे तीच माहिती तुम्हाला पाहायला मिळत असते. तर आपण सर्व माहिती समजून घेतली. एकच व्हिडिओ येत असतो आपल्या चॅनलवर 25-26 मिनिटाचा, परंतु या 25-26 मिनिटामध्ये मी तुम्हाला सर्व माहिती सांगून देतो एकदम सिंपल सोप्या भाषेत. ओके, ठीक आहे. मग आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. पटकन तुम्ही या व्हिडिओला लाईक करा. अजून तुम्ही लाईक केलं नाही, लाईक करा. पटापट लाईक करा. चॅनलवर पहिल्यांदा आलेलं असाल तर आपलं चॅनल पण सबस्क्राईब करा. शेजारील घंटीचं बेल आयकॉन प्रेस करा. ऑल नावावरती सिलेक्ट करा. ठीक आहे, भेटू पुढील एखाद्या नवीन अपडेट सोबत, नवीन माहिती सोबत, नव्या व्हिडिओ सोबत. तोपर्यंत सर्वांचं मनापासून धन्यवाद. भेटू पुढील व्हिडिओमध्ये.